नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता 12वी वरती चर्चा करतोय. मराठीचा जो विषय आहे, मराठी युवक भारती, ही एक बोर्डाची महत्त्वाची प्रश्नपत्रिका आपण बघतोय. बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि मराठीच्या तयारीच्या अनुषंगाने ही व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाची आहे. संपूर्ण ही व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप फायदा होईल. बघा, तर या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. पहिला जो प्रश्न आहे आपल्यासाठी, म्हणजे पहिला जो विभाग आहे, आपण विभागानुसार जर विचार केला, तर पहिला जो गद्य विभाग आहे, तो एकूण 20 गुणांसाठी आहे. ओके. आणि इथं 20 पैकी जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळतील आणि पहिल्यातल्या अ मध्ये जी कृती आहे, तर ती कृती अ जी आहे, ती 8 मार्काची म्हणजे हा पाठ्यपुस्तकातला उतारा असतो आणि आ सुद्धा 8 मार्काचा पाठ्यपुस्तकातला उतारा असतो. ओके. तर हे 2 उतारे असतात. एका उतार्यावरती जवळपास 3 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न 2 मार्काचा, दुसरा 2 मार्काचा आणि तिसरा प्रश्न 4 मार्काचा, जो अभिव्यक्ती आणि स्वमतचा आहे. चौथ्या प्रश्नामध्ये थोडंसं आपल्या कस लागतो आपल्या मेंदूचा. इथे जरा मेहनत घ्यावी लागते. पण पहिले 2 प्रश्न या दोन्ही उपप्रश्नांमध्ये सोपे असतात. जसं की बघा, पहिला आपण एक प्रश्न बघूयात. कृती 1 अ म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ जर आपण बघितला, इथं प्रश्नांच्या ऐवजी कृती असं म्हटलंय, कारण ही कृती पत्रिका आहे. आता इथं मला परिणाम लिहायला सांगितलेले आहेत, की माणसं अस्वस्थ व उदास का होतात? त्याच्यामध्ये 2 या ठिकाणी तुम्हाला परिणाम लिहायचे आहेत आणि चौकटी पूर्ण करायच्या आहेत. खेळाचा आणि छंदाचा उद्देश आणि त्याचबरोबर पोटापाण्यासाठी करतात ते. तर असे सोपे प्रश्न असतात. आपण हा पहिला उतारा मी तुम्हाला वाचून यातल्या प्रश्नांची उत्तरं आपण हे करण्याचा प्रयत्न करू. बघा, शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो? नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे. केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ. माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसं शकतात? हे मला न उलगडलेलं कोड आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देश केवळ आनंद हा असतो. पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद. बरं का, पोटापाण्यासाठी उद्योग केला जातो, आनंदासाठी छंद. इतकं हे साधं गणित आहे. आणि छंद म्हटला तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचं किंवा पक्षी निरीक्षणाचं कसलं-कसलं वेड घेतात लोक डोक्यात. पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावं लागतं. नेहमी शहाणं-सुरतं राहून जमत नाही. शहाणं-सुरतं राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतो. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधी दगा देत नाही. या आनंदासाठी टिकून पैसे मोजावे लागत नाही. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धाव करतात. काही जण अशा वेळी आडवी पुस्तकं वाचतात. आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच मानायला हवं. तर या ठिकाणी बघा, एक पहिला प्रश्न होता, की माणसं अस्वस्थ आणि उदास केव्हा होतात? बघा, या ठिकाणी माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात. अ, उदास होतात. इथं काय बाबा, परिणाम लिहायचं. अस्वस्थ आणि उदास होतात तेव्हा माणसं काय करतात बघा, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात, बरोबर आहे. आणि काही जण आवडीचं पुस्तक वाचतात. तर हे 2 उत्तरं तुम्ही लिहू शकता, की बाबा परमेश्वराचा धावा करतात आणि काही जण आवडीचं पुस्तक वाचतात. तर हे सोपं एवढं उत्तर होतं. परमेश्वराचा धावा करतात, आवडीचं पुस्तक वाचतात. आता इथे बघा, इथे 2 मार्क तुम्हाला आरामात मिळाले. आता खेळाचा आणि छंदाचा उद्देश. बघा, खेळाचा आणि छंदाचा उद्देश कशासाठी असतो? तर या ठिकाणी आनंद देण्यासाठी असतो, बरं का. आनंदासाठी छंद आपण इथे म्हटलंय ना, त्याच्यामुळे खेळ आणि छंद यांचा उद्देश आनंदच असतो. म्हणजे खेळाचा आणि छंदाचा उद्देश आनंद असतो, इथे सुद्धा दिलंय. पोटापाण्यासाठी करतात तो. काय करतात पोटापाण्यासाठी? इथं उद्योग दिलंय. तर पोटापाण्यासाठी उद्योग करतात. तर अशा प्रकारे एकाने 1 2 मार्क आणि वरचे 2 मार्क. तर मित्रांनो, हे 4 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला पडले पाहिजेत. म्हणजे पहिल्या उताऱ्यात 4 मार्क, दुसऱ्या उताऱ्यात 4 मार्क, हे 8 मार्क. म्हणजे या 16 पैकी 8 मार्क तुम्हाला इथं हातातले आहेत. फक्त आता इथे बघा, हा जो स्वमत जो आहे, याच्यामध्ये आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावं लागतं. या विधानाची साधक-बाधक चर्चा तुमच्या शब्दात करा किंवा छंदातून आनंद प्राप्ती होते, याबाबतचं तुमचं मत व्यक्त करा. तर या ठिकाणी तुम्हाला बघा, आता उदाहरणार्थ आपण म्हटलं, की इथे तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचं. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं, की आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. जसं की जन्माला आलेला प्रत्येक प्राणी हा जगतोयच आपापल्या परीने. केवळ अन्न, वस्त्र व निवारा यासाठी आपण कष्ट करतो. आम्ही, आपण या त्रिगुणीतून समाज निर्माण होत असतो. पण केवळ उदरभरण म्हणजे जीवन नव्हे. जीवनाचा खरा आनंद जर तुम्हाला हवा असेल, तर आपल्याला थोडंसं वेडं व्हावं लागतं. नेहमीच इथं दिलंय बघा ना, इथं दिलेलं आहे, की शहाणं सुद्धा राहून जमत नाही. म्हणजे खरा आनंद घेण्यासाठी आपल्याला वेडं व्हावं लागतं.
आपल्याकडे छंद असेल, आपल्या आवडी-निवडी असतील, त्या जपण्यासाठी आपल्याला वेड व्हावं लागतं. कारण त्याच्यातूनच आपल्याला खऱ्या अर्थाने एक निखळ आनंद मिळू शकतो. तर इथं तुमचं स्वमत लिहायचंय तुमच्या भाषेमध्ये. इथे तुम्हाला 4 मार्क मिळू शकतात. ओके. तसाच हा पुढचा उतारा आहे सेम. इथं दिलाय बघा हा उतारा तसाच आहे. 8 मार्काचा उतारा आहे. त्याच्यामध्ये बघा इथे 2 प्रश्न विचारलेले आहेत. ओके. हे 2 प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्क मिळू शकतात. आणि त्याच्यानंतर इथे हा उतारा आहे. हा तुम्ही व्यवस्थित वाचून समजून घ्या आणि या उतारावरचे प्रश्न लिहा. इथं ही स्वमत अभिव्यक्ती दिलेली आहे. ही लिहायची 4 मार्काला. ठीक आहे. याच्यानंतर ई जो आहे, हा जो उतारा आहे, ई मधला. आता या ई उतारा जो आहे, तो हा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो साधारणतः. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, अपठित उतारा आहे. अ, तर या अपठित गद्य उतार्यामध्ये साधारणतः तुम्हाला 4 मार्काचा हा उतारा आहे आणि याच्यामध्ये जे प्रश्न असतात ते खूप सोपे असतात या 4 मार्काच्या उतार्यामध्ये. 2-2 मार्काचे 2 प्रश्न. जसं की आता उतारा वाचून बघूयात आपण याचा प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करू. 2 प्रश्न आहेत. फिरण्याच्या व्यायामाचे 2 परिणाम आणि चालताना एका लयीत येणारे घटक. बघा, फिरण्याच्या व्यायामामुळे आपले स्नायू आपले होतात. बरोबर? इथे एक मुद्दा दिलेला आहे आणि दुसरा खुलतात. म्हणजे आपले स्नायू आपले होतात आणि दुसरी गोष्ट आपले स्नायू जे आहेत ना, ते खुलतात. पण इथे प्रत्यक्षामध्ये आपण उत्तर लिहिताना हेच लिहू शकतो. बघा, आपले स्नायू आपले होतात आणि खुलतात. तर हे या दोघांची उत्तरं तुम्ही 2 लिहाल, इथे 2 मार्क मिळतील. आपल्याशी संवाद करायला लागतात. आपल्या शरीराशी त्याचं तुटलेलं नातं पुन्हा जुळतं. शरीराचा सूर लागतो. चालताना पावलांची लय श्वासासोबत जोडायची. 3 पावलानं श्वास घ्यायचा. 4 पावलं सोडायचा. श्वास, पावलं, शरीर व मन सर्व एका लयीत येतात. काय? श्वास, पावलं, शरीर, मन. श्वास, पावलं, शरीर, मन सर्व एका लयीत येतात. इथं दिलंय बघा. श्वास, पावलं, शरीर, मन इथं तुम्ही लिहू शकता. संपलं. पुढे वाचायची काही गरज नाही. उत्तर मिळालं. या ओळी काय वाचायचंय? टाईमपास करायचा नाही. सरळ पुढे जायचं. याच्यानंतर विभाग 2 जो आहे ना पद्य. हा पद्य विभाग जर तुम्ही पाहिला, तर या पद्य विभागामध्ये साधारणतः आपल्याला पठित पद्य असतात. तर हे पठित पद्य जे आहे ना, त्याच्यामध्ये पहिलं जे पद्य आहे, त्याच्यावर तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न विचारला जातो. पहिला जो प्रश्न आहे 8 मार्काचा असतो आणि त्याच्यानंतर पहिल्यातला अ जो आहे सॉरी दुसऱ्यातला जो अ आहे, तो 8 मार्काचा असतो. आ 8 मार्काचा आणि त्याच्यानंतर आपल्याला ई जो आहे, सॉरी आ 4 मार्क आणि ई 4 मार्क आणि अ 8 मार्क असे एकूण 16 मार्क. तर इथे बघा, पुढील कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती लिहा. आता ही कविता आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठूनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. राहती माझ्या सवयी आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी गळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. तर या ठिकाणी कवी सुरेश भट यांच्या या ओळी आहेत, यांची ही कविता आहे आणि यांचा जर अर्थ पहिला बघा जो प्रश्न आहे, खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा, की बाबा सर्वांमध्ये मिसळून माझे वेगळेपण जपतो. आता सगळ्यांमध्ये विसरून माझे वेगळेपण जपतो. मग तो इथं आहे बघा, रंगुनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा आणि गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. तर ह्या ओळी तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतात. दुसरं या ठिकाणी बघा, की आयुष्याने माझी का बरे फसवणूक केली? आयुष्याने का फसवणूक केली? बघा, फसवणूक गळा कापणे म्हणजे फसवणूक आहे ना. अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. तर हे तुम्ही या ठिकाणी इथं लिहू शकताय. एका शब्दात उत्तरे. कवीसोबत राहणारी. कवीसोबत कोण राहतं बाबा? या ठिकाणी बघा, राहती माझ्या सवय ही आसवे गीतांपरी. म्हणजे कवीसोबत कोण राहतात? आसवे राहतात. दुसरा आहे आपल्याकडं दुसरा प्रश्न आहे माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा. बघा, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. तर माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा कोण असतो? सूर्य असतो. बरोबर? आणि इथं अभिव्यक्ती हा 4 मार्काचा प्रश्न. तर पहिले 2 मार्क खूप सोपे आहेत. 2 आणि 2 4 मार्क खूप सोपे आहेत. फक्त इथं अभिव्यक्ती जो आहे त्याच्यामध्ये बघा, समाजात स्वतःचं वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे उदाहरणासह स्पष्ट करा. तर इथे तुम्हाला हे स्पष्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न दुसऱ्यातला आ जो आहे तो 4 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ओळींचा अर्थ लिहायचा आहे. जसं की कणस भरू दे दे जीवस दुधानं, देठ फुलांचा अरळ मधानं, कंठ खगांचा मधु गानानं आणि शहारा
तृणपर्णा, बरोबर? आणि शहारा शहारा तृणपर्णा. म्हणजे इथं तुम्हाला या ओळींचा आपल्याला या ठिकाणी अर्थ लिहायचा असतो. ओळींचा अर्थ लिहायचा आहे हा 4 मार्काला. सरळ अर्थ या ठिकाणी ओळींचा आपल्याला लिहायचा आहे. ओके. तर आरशातली स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची एक पूर्व स्मृती जागृत करून तिच्या आजच्या अस्तित्वातील वेदना प्रत्येकारिक शब्दांमध्ये मांडलेल्या आहेत आणि यांचा तुम्हाला ओळीत अर्थ लिहायचा. तर ही कविता जी आहे ती आरशातली स्त्री या कवितेच्या या ओळी आहेत. तर ते तुम्ही लिहायचं, व्यवस्थित लिहा. पुढील पैकी कोणती एक कृती सोडवा हा एक प्रश्न असतो दुसऱ्यातला ई मध्ये. त्याच्यामध्ये बघा एकतर काव्य सौंदर्य किंवा तुम्हाला रसग्रहण या दोघांपैकी एक तुम्हाला प्रश्न सोडवायचा असतो. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याकडे विभाग 3 जो आहे तो साहित्य प्रकार आहे. कथा ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत, तर त्याच्यावरती 10 मार्काचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. जसं की इथे तुम्हाला जो आहे प्रश्न म्हणजे तिसऱ्यातली जी कृती आहे, तर त्याची 4 मार्काला आपल्याकडे असते. त्याच्यामध्ये एक या ठिकाणी हा उतारा दिलेला असतो साहित्य प्रकार जो कथेचा आणि त्या उतार्यावर आधारित 4 मार्काचे प्रश्न असतात. 2-2 मार्काचे इथं 2 प्रश्न आपल्याला विचारले जातात. जसं की बघा इथं 2 प्रश्न आहेत. एका वाक्यात उत्तरे. मराठीत सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वाङ्मय प्रकाराचे नाव आणि कथेचे मुख्य वैशिष्ट्य लिहायचे. बघा, मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. तिची खुमारीची मोठी न्यारी आहे. सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा. म्हणजे सर्वात जास्त वापरला जाणारा साहित्य प्रकार कथा 1 मार्क मिळाले. दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचे पान दिले जाते. ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. तर तिचं वैशिष्ट्य काय बाबा? मनोरंजकता हे कथेचं वैशिष्ट्य आहे. तर इथे पण आपल्याला पटकन या ठिकाणी उत्तर मिळालं तर मनोरंजकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ही उत्तरं लिहू शकता. तर इथे लिहायचं मराठीत सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वाङ्मय प्रकाराचे नाव कथा आहे आणि कथेचे प्रमुख वैशिष्ट्य मनोरंजकता आहे. तर इथे तुम्हाला 2 मार्क आरामात मिळू शकतात. ओके. पूर्ण वाक्यात लिहायचं उत्तर बरं का, नुसतं कथा लिहायचं नाही. याच्यानंतर कथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर केले जाणारे मूल्य संस्कार इथे तुम्हाला 2 मार्काला आहे हा प्रश्न. पुढे पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. हा प्रश्न 6 मार्काला आहे. इथे 4 प्रश्न तुम्हाला दिले जातात. या 4 पैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे असतात. कथेवर आधारितच हे प्रश्न आहेत. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढचा जो मुद्दा आहे उपयोजित मराठी. आता उपयोजित मराठी 14 गुणांसाठी आहे. ज्याच्यामध्ये बघा पुढीलपैकी 2 कृती तुम्हाला आहेत मध्ये. प्रश्न क्रमांक 4थ्यातला जो 4 मार्काला आहे आणि जो आहे तो 10 मार्काला असतो. तर इथे तुम्हाला मुलाखतीचे विविध प्रकार तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करायचे आहेत. बघा, त्याच्यानंतर तुम्हाला मुलाखतीच्या प्रकारानंतर म्हणजे जसं की दूरदर्शनवरची मुलाखत असते, आकाशवाणीवरील मुलाखत असेल, मुद्रण माध्यमातील मुलाखत असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार असतात त्याची माहिती लिहायची. त्याच्यानंतर माहिती पत्रकाराची गरज तुम्हाला विशद करायची अहवालाची आवश्यकता स्पष्ट करायची आणि बातमीवर आधारित वृत्तलेखाचे स्वरूप. तर अशा प्रकारे इथे 4 पैकी तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत. एका कृतीला 2 मार्क, 4 कृतींचे 4 मार्क. आता जो आहे ना, हा जरा महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत. एका कृतीला 5 मार्क आहे. जास्त मार्काचा हा या ठिकाणी प्रश्न आहे. जसं की इथं पहिली जी कृती आहे तिच्यामध्ये काय आहे आपल्याला, की अ, मुद्द्यांच्या आधारे मुलाखत कशी घ्यायची हे थोडक्यात स्पष्ट करा. दुसरी कृती दिली मुद्द्यांचा परामर्श घेऊन माहिती पत्रक सुंदर कसे बनवता येईल हे स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तालेख लिहिताना घ्यावयाची काळजी आणि इथं अहवाल लेखनाची वैशिष्ट्य स्पष्ट करायची आहेत या मुद्द्यांच्या आधारे. तर 4 पैकी 2 तुम्हाला या ठिकाणी कृती करायच्या असतात. 5वा हा व्याकरण लेखनाचा भाग आहे. जसं की त्याच्यामध्ये 10 मार्काचा व्याकरणाचा भाग आणि 10 मार्क लेखन आहे. निबंध. तर बघा, हा लेखनाचा व्याकरणाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये 5व्यातला जो आहे तो व्याकरणावर आधारित आहे. तर यातला हा पहिला प्रश्न बघा, किती अफाट पाऊस पडला काल? तर हे वाक्य जे आहे ते आपलं उद्गारवाचक वाक्य आहे. तर ह्या उद्गारवाचक वाक्याचं आपल्याला योग्य विधानार्थी वाक्य करायचं आहे. आता किती म्हणजे किती अफाट पाऊस पडला काल? तर काल खूप पाऊस पडला. अफाटच्या ऐवजी तुम्ही काल खूप पाऊस पडला तुम्ही लिहू शकता. काल खूप पाऊस पडला असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सूचनेनुसार कृती करा. बघा, सूचनेनुसार सोडवा. चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. होकारार्थी म्हणजे नसतातचं तुम्हाला असतात लिहायचं. पण याचा अर्थ बदलला नाही पाहिजे म्हणून स्वस्तच्या ऐवजी महाग. चैनीच्या वस्तू महाग असतात झालं. असा आपण हा प्रश्न सोडू शकतो. त्याच्यानंतर पुढील सामासिक शब्दातील समास ओळखा. आता खरे खोटे म्हणताना आपण खरे किंवा खोटे असं म्हणतो. किंवा खोटे. मग किंवा आला म्हणजे काय झाला विकल्प आला. म्हणजे तो झाला वैकल्पिक. वैकल्पिक त्याला द्वंद्व म्हणतो. वैकल्पिक द्वंद्व समास. तर हा झाला आपला
वैकल्पिक द्वंद्व समास. तर या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास आहे का? येस. ऑप्शन 3. कमलनयन. कमलनयन म्हणजे कमळासारखे नयन. तर हा कमळासारखे नयन जो आहे, हा जो आहे या समासाचं जर नाव तुम्हाला सांगायचं झालं तर कमळासारखे नयन म्हणजे तर हा कर्मधारय समास. कमळनयन, पुरुषोत्तम, महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र. तर ह्या प्रकारचा जो समास आहे, तो आपला झाला कर्मधारय समास. पुढे बघा. कलाकाराने शिल्प घडवले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता इथं कलाकाराने शिल्प घडवले. याच्याऐवजी समीर टाकलं तरी समीरने शिल्प घडवले. अनिलने शिल्प घडवले. सीताने शिल्पे घडवले. तर इथं जर मी कर्ता जर का बदलतोय, तर या ठिकाणी कुठलाही परिणाम या क्रियापदावरती होत नाही. घडवलेच होतंय. पण मी जर का या ठिकाणी कर्म बदललं शिल्प, शिल्पाच्या ऐवजी शिल्पे म्हटलं, तर शिल्पे म्हटल्यावर घडवले नाही होणार. शिल्पे घडवली असं होईल. म्हणजे कर्म बदललं ना, तर इथं तुमचं क्रियापद आहे त्याच्या रूपामध्ये बदल होतो. तिच्या स्वरूपात बदल होतो. म्हणजे इथं कर्म बदलल्यामुळे सगळा होतो. म्हणजे याला कर्मणी प्रयोग आपण म्हणू शकतो. म्हणजे हा जो प्रयोग आहे हा कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भावे प्रयोग कुठला? सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. गाय गोठ्यात परतली. पक्षी घरट्यात परतले. रमेश पुस्तक वाचतो. रमेश पुस्तक वाचतोच्या ऐवजी पुस्तके केलं ना, तर रमेश पुस्तके वाचतो असंच होणार. पण रमेशच्या ऐवजी गीता आलं, तर गीता म्हटलं की गीता पुस्तक वाचते होईल. म्हणजे इथं इथं तुमचा कर्ता बदलतो, तर क्रियापदाच्या रूपामध्ये प्रयोग होतो. म्हणजे हा झाला तुमचा कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे हा तुमचा भावी प्रयोग नाही. पक्षी घरट्यात परतले. आता पक्षीच्या ऐवजी पक्षिणी म्हटलं, घरट्यात परतली होऊन जाईल. तर हा पण तुमचा कर्मणी प्रयोग आहे. गाय गोठ्यात परतली. बैल असता, तर बैल गोरठ्यात परतला असता. हा पण कर्मणी प्रयोग आहे. सॉरी हा पण सॉरी. हा कर्मणी नाही कर्तरी. याला कर्तरी म्हणणार आणि हा पण कर्तरी प्रयोग आहे. आणि हा सुद्धा गायीच्या ऐवजी बैल म्हटलं, की बैल गोठ्यात परतला. हा सुद्धा तुमचा कर्तरी प्रयोग आहे. आणि सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. सैनिकानेच्या ऐवजी सैनिकांनी म्हटलं असतं, तरी सीमेवर रोखलेच आलं असतं. शत्रूच्या ऐवजी शत्रूंना म्हटलं, तरी रोखलेच असतं. म्हणजे इथं हा भावे प्रयोग आहे. कारण याच्यामध्ये तुमचा कर्ता बदलला, कर्म बदलला, तरी तुमच्या या क्रियापदावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणजे हा पहिला ऑप्शन करेक्ट आहे. चौथा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. होई जरी सतत दृष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग. असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. मित्रांनो इथे एक दृष्टांत समजून सांगण्यासाठी आपल्याला काही उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारची दिले जातात. तर या अशा प्रकारच्या अलंकाराला आपण अर्थांतर न्यास अलंकार असं म्हणतो. ओके. पुढे बघा या दानाहून अन्य नसे उपमान. म्हणजे या दानाला दानाचीच उपमा दिली जाते. अशा प्रकारच्या म्हणजे या ठिकाणी दानाला दानाचीच उपमा दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं दान नाहीये. म्हणजे उपमेयाला उपमा उपमे उपमेला उप उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. अशा वेळी जो अलंकार असतो, त्या अलंकाराला आपण अनन्वय अलंकार म्हणतो. त्याच्यामुळे इथे जो अलंकार होणार आहे, तर इथे आपल्याला काय विचारलंय? उपमेय ओळखायला सांगितलं. ओके. उपमेय ओळखायला सांगितलंय. हा अनन्वय अलंकार आहे आणि दानाची दानाशीच उपमा केलेली आहे. त्याच्यामुळे इथं उपमेय जे आहे ते दानच आहे. उपमान सुद्धा दान आहे आणि उपमेय सुद्धा दान आहे. मळभ दूर होणे. याचा अर्थ काय असेल? आकाश लख्ख होणे, गैरसमज दूर होणे, मन मोकळं होणे, का या ठिकाणी मनाला हुरहुर वाटणे, तर गैरसमज दूर होणे आणि मळब दूर होणे याचा वाक्यात अर्थ. तर इथे लिहू शकता, की बाबा गणेशने त्याच्या वागण्याचा खुलासा केल्यानंतर सारिकाच्या मनावरील मळब दूर झाले, असं आपण म्हणू शकतो. पुढे आपल्याला निबंध लिहायचा आहे. पहाटेचं सौंदर्य, माझे आवडते शिक्षक, भ्रमणध्वनीचे म्हणजे मोबाईलचे मनोगत, सूर्य मावळला नाही तर आणि युग आहे माहिती तंत्रज्ञानाचे. तर इथं तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे. या 5 पैकी एक निबंध लिहायचा आहे 200 ते 250 शब्दांमध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे मराठीची. खूप सोपी प्रश्नपत्रिका होती. तर नक्कीच तुम्हाला ही प्रश्नपत्रिका समजली असेल आणि आजची चर्चा आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला जे बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा. जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.